विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मुंबई पुणे रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प. मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्यानं मोठा फटका. पुणे मुंबई संपर्क तुटल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल. पूर्ण प्रशासन सध्या अलर्ट मोडवर. सर्व यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू. नागरिकांना शक्य असल्यास प्रवास टाळावा. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह. पोलिसांनी मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना माघारी पाठवलं. उर्से नाका परिसरात मोठी वाहतूक कोंडी. मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळली. मुंबईहून पुण्याच्या दिशेनं मोजक्याच गाड्यांचा प्रवास सुरू, तर लोणावळा घाट बंद केल्यानं मोठी वाहतूक कोंडी. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प. अंबा नदीचं पाणी थेट महामार्गावर. नागोठणे जवळील वाकण इथे वाहतूक ठप्प, वाहनांचा खोळंबा. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली. 6 एक्सप्रेस गाड्या रद्द. इंद्रायणी, डेक्कन, प्रगती, डेक्कन क्वीन, मुंबई पुणे इंटरसिटी आणि मुंबई धुळे या गाड्या रद्द. प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करा. अनावश्यक प्रवास टाळा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन. मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरूच. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद. वाहन चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. पुणे जिल्ह्यात पावसाचा हाहाकार. इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. 250हून अधिक नागरिक पाण्यामध्ये अडकले. पोलिसांकडून बचाव कार्य सुरू. पुण्याच्या मावळमधील पाटण गावात घरावर दरड कोसळली. 3 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. एनडीआरएफचं पथक घटनास्थळी. बचाव कार्य सुरू. नालासोपारामध्ये रेल्वे ट्रॅक पाण्याखाली. लोकल सेवा विस्कळीत. पश्चिम रेल्वेची सेवा फक्त वसईपर्यंत सुरू. प्रवाशांचे हाल. वसईमध्ये सलग 4थ्या दिवशी धुवाधार पाऊस. सातिवली भोईदा पाड्यातील रस्ते पाण्याखाली. वाहतूक पूर्णपणे ठप्प, गाड्या अडकल्या. वसईच्या मिठागर वस्तीला सलग 3ऱ्या दिवशी पावसाचा वेढा. घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळून मोठी दुर्घटना. 6 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त करत प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर. रायगडमध्ये मुसळधार पावसानंतर अंबा नदीला महापूर. नागोठणे शहरामध्ये नदीचं पाणी शिरलं. कोळीवाडा परिसरातील घरांमध्ये पाणी. रत्नागिरीतल्या कशेडी घाटातील नव्या मार्गावर दरड कोसळली. जेसीबीच्या साह्यानं मलबा हटवण्याचं काम सुरू. वाहतूक पूर्णपणे बंद. पालघरच्या झांझरोळीमध्ये धरणाच्या खालचा भराव खचला. पावसामध्ये भराव खचून गेल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी. पावसामुळे मुंबईतील डबेवाल्यांची सेवा आज बंद राहणार. अनेक डबेवाल्यांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं निर्णय. कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन आज सेवा स्थगित. मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय. परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केलं जाणार. नाशिक, पुणे, सातारा, रायगडला आज पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई महानगराला ऑरेंज अलर्ट जारी. सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा. शाळांना सुट्टी जाहीर. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. गेल्या 24 तासामध्ये 3.73% पाणी वाढलं. 7 जलाशयांचा पाणीसाठा आता 16.92%. कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल. पाणी पातळी 33 फुटांवर. 43 बंधारे पाण्याखाली. मुंबईच्या चेंबूरमध्ये अमित साटमांच्या विरोधात मनसे आक्रमक. साटमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन. मनसैनिकांची जोरदार घोषणाबाजी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.